सर्वांचं मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो. सगळ्या विचारपीठाची व्यासपीठाची ओळख आपल्याला सगळ्यांना करून अशोक पनाडे भाऊसाहेब एपीएमसीचे चेअरमन, एपीएमसीचे डायरेक्टर आणि काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या ठिकाणी होते. आमचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य आणि प्रदेश सचिव किसान काँग्रेसचे तुकाराम ठाकरे साहेब, माझ्या डाव्या हाताला त्या ठिकाणी अंबरनाथचे तालुक्याचे अध्यक्ष सुधीरजी पस्ते, त्यानंतर बदलापूर शहराचे महासचिव अकबरजी खान, आमचे पर्यावरण काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपजी रोकडे, त्यानंतर आमचे कारंडेजी एससी सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष शांतारामजी धामणे वाशिमचे शहर अध्यक्ष, त्याच्यानंतर वांगणीचे शहराध्यक्ष देखील त्यानंतर आलेले आहेत. आमच्या महिला दिवाळीत होईल, दिवाळीच्या आधी होणार होतं, दिवाळी झाल्या होईल, 4 दिवसात होईल, 2 दिवसात होईल, त्याच्यामुळे ही आपली पत्रकारांची हिरपूस त्या ठिकाणी राहिली होती. आणि मध्ये आळंदीचे 2-3 दिवस गेले आणि मध्येच आपल्याला माहिती आहे की मी त्या ठिकाणी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे चार्ज त्या ठिकाणी दिला गेला. त्याचं कारणही आपल्याला माहिती आहे की माझ्या आधीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब यांनी राजीनामा दिला, पक्षाचा राजीनामा दिला, प्राथमिक सदस्याचा आणि पदाचा दोघांचाही त्या ठिकाणी राजीनामा दिला. त्याच्यामुळे पक्षाने त्या ठिकाणी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी नेमणूक केली. आता ही नेमणूक त्या ठिकाणी करत असताना मुरबाड तालुक्यामध्ये एक काम करणाऱ्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला राष्ट्रीय पक्षाचं जिल्हाध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं आणि जे दिलं गेलं त्याबद्दल मी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते, विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय चेन्नीतला साहेब, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, त्या ठिकाणी आमचे जे या कोकण विभागाचे कार्याध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये नसीम खान साहेब, चंद्रकांत हंडोरे साहेब, या जिल्ह्याचे ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे प्रभारी अभयजी छाचड साहेब, माझे मार्गदर्शक त्या ठिकाणी सरचिटणीस, प्रदेश सरचिटणीस बच्छर साहेब, आमचे विधानसभेचे त्या ठिकाणी प्रभारी कॅप्टन निलेशजी पेंडारी आणि मुरबाड तालुक्यातील सगळे ज्येष्ठ नेते की ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी आज त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी काम करतो, जे कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या सोबत राहतात आणि ज्यांच्यामुळे पद मिळालं ती म्हणजे माझ्या मुरबाड तालुक्याची टीम आणि त्यांचं काम. या सगळ्यांचं या आपल्या समोर त्या ठिकाणी मी यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी पक्षाने विश्वास ठेवला. आपल्याला त्या ठिकाणी काम करत असताना आता निवडणुका येत आहेत. निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इच्छुक त्या ठिकाणी संभाव्य उमेदवार आहे. अजून महाविकास आघाडीची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु मी संभाव्य उमेदवारामध्ये मी स्वतः आहे आणि आपल्या तालुक्यातील काही ठिकाणी जागा वाटपाची देखील चर्चा सुरू आहे. इतर ठिकाणचं आता मला माहित नाही, पण मी अंबरनाथमध्ये काल परवा दिवशी गेलो होतो. त्या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये, बदलापूर शहरामध्ये निवडणुका आहेत. तिथला त्या ठिकाणी माहिती घेतली तर त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी फॉर्म त्या ठिकाणी भरले. नगराध्यक्ष पदाचा देखील अंबरनाथमध्ये फॉर्म त्या ठिकाणी भरलेले. बदलापूर अंबरनाथचे पदाधिकारी आता या ठिकाणी आलेले आहेत निवडणुकीच्या वेळ काढून. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. म्हणजे ज्या दिवशी नियुक्ती झाली त्या ठिकाणी बऱ्याच जणांना माहीत असेल मी आळंदीमध्ये होतो, दुसऱ्या वर्षी आलो, त्यानंतर मला 2 ठिकाणी जावं लागलं आणि त्याच्यानंतर मग आता कामाला सुरुवात केली आहे. तर आपल्याला जे प्रश्न असतील, आपल्याला विचारायचे असेल तर आपण करण्यासाठी त्या ठिकाणी आलो आहोत, तर आपण करू शकतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कशी तयारी केलेली आहे? महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जसं राज्यामध्ये सुरू आहे तशा पद्धतीने आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये आम्ही प्रयत्न करतोय. सगळ्या जिल्ह्यामध्ये ते शक्य झाले पाहिजे. सगळ्या जिल्ह्यामध्ये देखील प्रयत्न होतो. जिल्ह्याचा 4 महिने परवा दिवशी झाल्यामुळे जिल्ह्याचा आता मला त्या ठिकाणी माहिती घेतोय. मी माहिती बऱ्यापैकी घेतली. 2-3 तालुक्यामध्ये महाविकास आघाडी होते, 1-2 ठिकाणी प्रॉब्लेम आहे, परंतु तो देखील सॉर्ट आउट होईल. मुरबाड तालुक्यात तर महाविकास आघाडी होणारच आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये RPS सेक्युलर देखील त्या ठिकाणी असेल आणि कम्युनिस्ट पार्टी देखील त्या ठिकाणी असेल आणि अजून कोणी ज्यांना इच्छुक आहे ते सगळी चर्चा त्या स्तरावर सुरू आहे. कदाचित वेगळं समीकरण तुम्हाला बघायला मिळेल येत्या काळामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये. राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक अशी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्ये काही समीकरणं जमलेली आहेत.
आणि त्यांची युती होऊन त्या ठिकाणी ती लढत देत आहेत. मुरबाडमध्ये सुद्धा असं काही चमत्कार पाहायला मिळेल का? मिळू शकतो. येणारा काळ त्या ठिकाणी त्याला उत्तर देईल आपल्याला. आम्ही वैचारिक धागा म्हणून त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून लढणार आहोत. परंतु येत्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की एक बाजूला इकडे जास्त वजन झाल्यामुळे कदाचित आपण नवीन काहीतरी समीकरण या ठिकाणी तालुक्यात बघायला मिळेल आपल्याला. म्हणजे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये तुम्ही शिंदे गटाबरोबर युती करण्यास इच्छुक आहात का? नाही, तो प्रश्न आता नंतरचा आहे. सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी आमची जी आहे राज्यावर आणि इंडिया आघाडी म्हणून CPM जे आहे ते सुरू आहे. त्याच्यावर आमची सगळी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आजपर्यंत माझ्याशी कुठली चर्चा झाली नाही. कुडवले गटामध्ये मातब्बर उमेदवार असल्याकारणे आपले पुढची रणनीती कसं असणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये? हे बघा, ही निवडणूक ही सगळे सत्ताधारी एक बाजूनी आता जे झालेत ते आणि जनता अशीच निवडणूक होणार आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य घरातला उमेदवार तिथं संभाव्य उमेदवार म्हणून प्रयत्न करतोय. परंतु मला वाटत नाही ती निवडणूक माझ्या विरुद्ध कुठल्याही उमेदवाराविरुद्ध होणार आहे. त्या सगळ्यांच्या विरुद्ध त्यात कुडवली जिल्हा परिषद गटातली नाहीतर तालुक्यातली जनता त्या ठिकाणी उतरणार आहे. नेमकं कुठले मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी निवडणूक लढवणार विकासाची? जिल्हा परिषदच्या अनुषंगानं, पंचायत समितीच्या अनुषंगानं आता आपल्याला माहिती आहे की हे सरकार जे आहे हे सरकार येऊन किती दिवस झाले. आता वर्षभर त्या ठिकाणी मागच्या नोव्हेंबरमध्ये आम्ही लोक त्या ठिकाणी विधानसभेचा प्रचार करत होतो. आता 1 वर्ष त्या ठिकाणी झालं. 1 वर्षामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? आपल्या तालुक्यात आपण पत्रकार बांधव सगळे सक्रिय असतात. आपल्याला माहिती आहे आपल्या भात पिकाची काय अवस्था आहे, आपले जे भाजीपाला करतात त्यांची काय अवस्था आहे. आज त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची कुठल्याही घोषणा त्या ठिकाणी त्यांनी केली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली असं आजपर्यंत झालेलं नाही. तर आता कदाचित त्यांची काय भूमिका आहे, आता परत घोषणा करतील आणि मग निवडणुका लावतील, असं काय होतंय का? ह्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत की आपला मुरबाड तालुका शेतकरी, कामगार आणि शेतमजूरांचा तालुका आहे. त्यामुळे हे तिन्ही घटक आम्ही त्या ठिकाणी सोबत घेऊन जाणार आणि त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत या सरकारच्या, राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या यांच्या जे धोरणं आहेत फक्त त्यांना भांडवलशाही तयार करायची आणि ते पण किती भांडवलशाही, तर 1-2 लोकांच्या हाती त्या ठिकाणी सत्ता देशाची आणि आपल्या राज्याची त्या ठिकाणी त्यांना द्यायची. त्याच्या विरुद्ध आमचा सगळ्यांचा लढा त्या ठिकाणी असेल. साहेब, त्याचा इम्पॅक्ट ग्रासरूटला म्हणजे खालच्या स्थानिक स्वराज्यावरती होऊ शकतो परिणाम? आता बिहारच्या निवडणुकीचा रिझल्ट आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा रिझल्ट हा किती सेम आहे, त्याच्यामध्ये किती सेम साम्यता आहे आपल्याला लक्षात येईल की विरोधकांना ठेवायचंच नाही. मग ते बाय हुक ऑर क्रूक म्हणजे काय, सरळ निवडणुका होतात का? यामध्ये सरळ निवडणुका होतच नाहीये. अहो, ज्या ठिकाणी निवडणूक आयोग म्हणजे शेड्यूल ठरवायचं ते पण त्यांच्या नियोजनानुसार. याच्या आधी बिहारमध्ये निवडणुका 6 फेजमध्ये व्हायच्या विधानसभेच्या, यावेळेस 2च फेजमध्ये झाल्या. जर इथं वोटरही ठरवले जाणार, निवडणूक आयोग ठरवतोय वोटर, मतदार कोण असतील हे पण निवडणूक आयोग ठरवतोय. आज आपण पत्रकारांनी सगळ्यांनी अभ्यास केला असेल या 2-3 दिवसामध्ये. आरजेडीची मतांची संख्या बघितली आणि नितीश कुमारांची मतांची संख्या बघितली तर त्याच्यामध्ये फरक आहे. आज काँग्रेसला जे मतं मिळाले ते आणि LJP म्हणजे रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांना जी मतं मिळाली ती, याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही बघून घ्या. आणि त्यांच्या आलेल्या जागा ह्याच्यामध्ये किती फरक आहे. म्हणजे ही जे आहे ना पूर्णपणे मॅनिप्युलेशनचं काम आहे. म्हणजे अगदी वोटर कोण असतील इथपासून तर मग शेड्यूल कसं असेल, बरोबर उद्या मतदान येणं, आदल्या दिवशी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ब्लास्ट होतोय आणि नावं संभाव्य कोणाची येतात तर विशिष्ट एका धर्माची नावं आणण्याचं काम केलं जातं की ज्याचा लगेच फायदा बिहारमध्ये उद्या होणार आहे. अरे मग तुम्ही तर इतके कणखर आहेत, तुम्ही तर इतके देशामध्ये कुठंच काही होत नाही असं सांगताय आणि लगेच दिल्लीमध्ये अगदी देशाच्या राजधानीमध्ये ब्लास्ट होतोय. तुम्ही दोघेही जण तिघेही जण निवडणुकीमध्ये असता. म्हणजे सर्वसामान्य लोकांची चर्चा हीच आहे की उद्या सेकंड फेज आहे की जिथं हिंदू बहुबल मतदार आहेत, त्याच्या पहिल्या फेजमध्ये मुस्लिमवाले केले, दुसऱ्या फेजमध्ये हिंदू केले आणि लगेच तिथं ब्लास्ट होतो आणि एका धर्माचे लोकांची तुम्ही नावं संभाव्य म्हणून म्हणजे संशयित म्हणून घेता. त्याचा इम्पॅक्ट पाडण्याचं काम आणि त्याला काहीच करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जशी लाडकी बहीण आली तशी तिथं त्यांनी काहीतरी वेगळं केलं आणि 10,000 रुपये महिन्याच्या खात्यामध्ये केले. पत्रकार म्हणून आपल्याला माहिती आहे की कुठल्याही आर्थिक लाभाच्या योजना निवडणुकीच्या आचारसंहितेत नसतात, परंतु त्यांनी म्हणजे राज्य सरकार बिहारच्या आणि केंद्र सरकार यांनी दोघांनी निवडणूक आयोगावर प्रेशर आणून त्या ठिकाणी असं केलं की ज्या योजना निवडणुकीपूर्वी सुरू झाल्या
त्या योजनांचे पैसे कंटिन्यू, म्हणजे उद्या मतदान आहे तरी आज दुपारपर्यंत त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले 10,000 रुपये. म्हणजे इतकं निवडणूक आयोग, म्हणजे ते निवडणूक आयोग म्हणताच नाही, ते भाजपचा आयोग आहे. त्यामुळे ते रिझल्ट आपल्याला महाराष्ट्रासारखेच त्या ठिकाणी आले. परवा दिवशी मी संगमनेरला होतो, बाळासाहेब थोरातांसारखा माणूस पडतो आणि एक तरुण माणूस निवडून येतो, याला काय आपण बघणार. आणि त्यांचं काम काय आहे आपल्या सगळ्या लोकांना, आपण जातो त्या विभागामध्ये, आपल्या सगळ्या लोकांना माहिती. त्यामुळे हे निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणाचाही विश्वास नाही. बिहारमध्ये आमच्याकडे काम करणारा माणूस आहे, तो कटिहार जिल्ह्यामधला आहे. त्यांनी स्पष्ट मला सांगितलं की आमच्याकडे वोट चोरी झालेली आहे, स्पष्टपणे. पण वोट चोरी होते पूर्ण देशामध्ये, याबाबत विरोधी पक्ष नेहमीच आवाज उठवतो. तुम्ही याच्यावर ऑप्शन काय आहे का असंच होत राहणार आहे? याच्यावर ऑप्शन हाच आहे की जनतेने त्या ठिकाणी आंदोलन घेतलं पाहिजे. नाही तर आमच्यासारखे लोक जर बोलले तर ते काय म्हणतात, विरोधी पक्ष मुद्दा विरोध करायचा म्हणून करतोय. हे ज्या दिवशी जनता निवडणूक हातात घेईल, जशी आता या येत्या निवडणुका जनता जशी हातात घेणार आहे सगळ्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध, तशी जनता ज्या दिवशी या उतरेल त्या दिवशी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये PRC जी प्रक्रिया झालेली याच्याबद्दल काय वाटतं, अशी होऊ शकत नाही का आपल्याला? हे बघा, त्यांनी जर ठरवलं, कारण की आता तो प्रश्न आहे देशाच्या निवडणूक आयोगाचा. कुठला? विधानसभा आणि लोकसभा या देशाच्या निवडणूक आयोगाकडे असतात आणि या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्या राज्याच्या निवडणूक आयोगाकडे असतात. त्यांना जर इतक्या खालच्या पातळीवर जायचं असेल आणि इतक्या खालच्या पातळीवर जर बिहार सारखं करायचं असेल तर समजायचं या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आलेली आहे, तिला सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. जर ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत जर करत असतील आणि नगरसेवकांच्या याच्यामध्ये पण जर असं करत असतील तर मग काय देशामध्ये लोकशाही राहिलीच नाही असंच समजायचं. साहेब, सुभाष पवारांनी निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. घटक पक्षाचे ते उमेदवार होते मागच्या वेळेस. तुम्ही या त्यांच्या प्रवेशामुळे कपिल पाटील, कथोरे साहेब आणि सुभाष पवार हे तिघे मोठे नेते एकत्र झालेले आहेत. तुम्ही आव्हान म्हणून बघताय या निवडणुकीकडे? 100% कुठलीही निवडणूक आव्हानच असते आणि हे आव्हान 100% आहे. कारण की इतके मोठे मातब्बर नेते सगळे जे कायम एकत्र असतात, वर्षानुवर्ष कायम एकत्र ज्यांनी निवडणुका लढल्या, ते लोक एकत्र आल्यावर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी आव्हान आहेच. त्यांनी टिकून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं, त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं. मी ज्यावेळेस मला आपल्याला आठवत असेल 2021ला मला त्या ठिकाणी तालुका अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं गेलं, त्यावेळेसची परिस्थिती काँग्रेसची आणि आजची तालुक्याची परिस्थिती याच्यामध्ये बऱ्या पद्धतीनं फरक आहे. आपल्याला सगळ्यांना माहित असेल. तशाच पद्धतीनं जे काही असतील, काही गोष्टी राहिल्या असतील कोणाकडनं, पण ज्यांनी माझ्या आधीपर्यंत ते पद भूषवलं त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम चांगल्या पद्धतीनं त्यांना जे जमेल ते करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचं कौतुकच आहे. याच्यामुळे माझ्या हातात ते बॅटन आले. मी त्या ठिकाणी माझ्या पद्धतीनं आमच्या सगळ्या टीमला घेऊन वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि आमच्या तरुणांची सगळ्यांची साथ घेऊन त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. मी आपल्याला एक मुद्दा राहिला सांगायचा. आपल्याला माहित असेल की तालुका अध्यक्षपद काँग्रेस सारख्या त्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षाचं मला त्या ठिकाणी मिळालं, ते म्हणजे इतकं सहज मिळेल असं मला देखील अपेक्षा नव्हती किंवा तुम्हाला देखील अपेक्षा नसेल. कारण मी तालुका अध्यक्ष म्हणून आता इकडे उमेदवार म्हणून, संभाव्य उमेदवार म्हणून लढत होतो आणि तिकडे अचानक राजीनामा झाला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये न्याय देण्याचं काम वरिष्ठांनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे ही गोष्ट खरोखर म्हणजे माझ्यासाठी त्या ठिकाणी सरप्राइझिंग आणि अभिमानास्पद आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या माणसाला त्या ठिकाणी, तरुणाला त्या ठिकाणी त्या वरिष्ठांनी सन्मान दिला. पवार साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता हे निवडणुकीचे या ठिकाणी खूपदा निवडून आलेले आहेत, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते भाजपसारख्या अशा एका ताकदवान पक्षाकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ही निवडणूक कोणते मुद्दे घेऊन पुढवली गटामध्ये लढणार आणि कशा पद्धतीनं तुमच्या प्रचाराचे काय मुद्दे असतील? हे बघा, आपण ज्या ठिकाणी आपण पत्रकार बांधव त्या ठिकाणी फिरतात, जिल्हा परिषद गटाचा उमेदवार, संभाव्य उमेदवार म्हणून मी आपल्याला सांगतो. जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तर देत नाही मी, आपण प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नाही तर उमेदवार म्हणून उत्तर देतो. आपल्याला माहिती आहे आपल्या भागामध्ये साधारणतः जी परिस्थिती आहे, आता आपल्या तालुक्यामध्ये
जो कुडवली गटाचा भाग आहे त्याच्यामध्ये रस्त्यांची अवस्था तुम्ही बघा, तर इतकी वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे. आमच्यासारख्या लोकांनी त्या ठिकाणी आपणच प्रसिद्धी आम्हाला दिली की 8-8 किलोमीटरच्या पदयात्रा काढल्या. 8-8 किलोमीटर. माझ्यासोबत शेकडो तरुण, शेकडो त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी चालले. अजून काही म्हणजे त्या लोकांना माहिती आहे ना, रोज जे जातात, आपण एकदा जरी, तुम्हाला माहिती जसं आमचे धनगरजी त्या ठिकाणी राहतात, त्यांना विचारा इथून शिरगाव मार्गे कसं रस्ता आहे, म्हणजे इथून ते कल्याणला जातील पण ते शिरगावच्या पुढे जाता येणार नाही, इतकी वाईट परिस्थिती. आणि ते लोक एकदा नाही, जे तिथले स्थानिक आहेत, मोरई पाडचे किंवा आमच्याकडे हा इकडचा भाग आहे पार शिंदीपाड्यापर्यंत, ते लोक रोज एकदा दोनदा त्या ठिकाणी प्रवास करतात. रस्त्याचे विषय असतील, घरकुलांचे प्रश्न असतील, योग्य व्यक्तींना मिळालेत की नाही ते पण चेक करण्याचं काम केलं जाईल. आणि ज्यांना मिळालेत त्यांचं पेमेंट कशा पद्धतीने पडलं जातं, म्हणजे तुम्हाला माहित असतील हप्ते असतात त्याचे 1, 2, 3, 4 जे काही, तर ते पडतात की नाही, इथपासून इतक्या बारीक गोष्टीपासून आरोग्याचा विषय असेल. आता तिथं कोलठणला उपकेंद्र आहे, तिथं डॉक्टर उपलब्ध असतात, ते कधी उपलब्ध असतात हे पण लोकांना माहिती नाही. हे काम जिल्हा परिषद सदस्याचं काम असतं. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. ठीक आहे, डॉक्टरांच्या अडचणी आहेत उपस्थित, पण आठवड्यात एकदा ज्यावेळेस असतील त्यावेळेस तर ते लोकांना माहीत झाले ना पाहिजेत ना, ह्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहेत, या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर असतात. तर त्या इतक्या बारीक गोष्टीपासून तर जिल्हा परिषदमध्ये जे नवीन प्रस्ताव करण्याचे असतील, जे नवीन त्या ठिकाणी विधायक ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा सर्वसामान्य घरचा त्या ठिकाणी उमेदवार करणार आहे. आणि आपण जे सांगितलं 3-4 नावं त्या ठिकाणी घेतली की हे एकत्र असताना तुम्ही कसे लढणार आहात, तर ही निवडणूक पूर्णपणे त्या ठिकाणी सर्वसामान्य माझे सगळे तरुण, तुम्हाला वाटत असेल की त्यांचे कार्यकर्ते जे गाव कार्यकर्ते आहेत ते सगळे त्यांची जोडले आहेत, पण तुम्हाला मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो की त्यांची मुलं, त्यांच्या कार्यकर्त्यांची मुलं पण त्या ठिकाणी मला मतदान करणार आहेत.